श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे घट विसर्जन कसे करावे, घट कसा आपल्याला उचलायचा आहे। त्याचप्रमाणे यंदा 2024 मध्ये नवमी तिथी आणि दसरा एकाच दिवशी आल्यामुळे ज्यांचे घट नवमीला उठणार आहेत तर त्यांनी ते कधी उठवावेत आणि ज्यांचे घट हे दसऱ्याला उठवले जातात तर त्यांनी कोणत्या वेळेमध्ये उठवायचे, घट उठवण्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे। त्याचप्रमाणे पूर्णाचे दिवे जे आहेत तर ते कसे करायचे आहेत, पूर्णाच्या दिव्यांनी आपण जी आरती करत असतो तर ती कशी करावी आणि कोणत्या अशुभ वेळेमध्ये आपण चुकूनही घट विसर्जन करू नये अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपण घटस्थापना करत असतो। जेव्हा आपण घटस्थापना करतो तर तेव्हा आपण शुभ मुहूर्तावरती विधीपूर्वक घट जे आहेत तर ते बसवत असतो, अखंड दिवा लावत असतो। 9 दिवस आपण घटाला पाणी घालत असतो, माळा घालत असतो, नैवेद्य दाखवत असतो। त्याचप्रमाणे घट विसर्जन सुद्धा आपल्याला योग्य प्रकारे करणे तितकेच महत्त्वाचे आहे। तुम्ही जर सर्व गोष्टी व्यवस्थित केल्या आणि घटाचं विसर्जन जर तुम्ही योग्य पद्धतीने केले नाही तर मात्र आपल्याला व्रताचे फळ जे आहे तर ते मिळत नाही। 9 दिवस नवरात्री जी असते तर आपण 9 शक्तींची पूजा करत असतो आणि दशमीला घट जे आहेत तर ते विसर्जन केले जातात। तर काही घरांमध्ये नवमीला घट उठवले जातात। कुळाचाराप्रमाणे आपापल्या पद्धतीनुसार घट जे आहेत तर ते उठवावेत। धर्मशास्त्राने नवमी आणि दशमी तिथींना घट उठवण्याची मान्यता दिलेली आहे। त्यामुळे काही घरांमध्ये घट जे आहेत तर ते नवमीला तर काही घरांमध्ये ते दसऱ्याच्या दिवशी उठवले जातात। आता आपण कोणत्या शुभ मुहूर्तावरती घट विसर्जन करायचं आहे त्याचप्रमाणे पूर्णाच्या दिव्यांची माहिती सुद्धा पाहणारच आहोत। पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। आपल्याला दसऱ्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, आपलं स्नान वगैरे आटोपायचं आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर रोजच्या प्रमाणे आपल्याला देवांची पूजा करायची आहे। आता 9 दिवस आपण देव जे आहेत तर ते पानावरती बसवलेले असतात तर त्या सर्व देवांना आपल्याला तामणामध्ये घ्यायचं आहे, देवांना अंघोळ घालायची आहे। त्याचप्रमाणे देवघरामध्ये नवीन कापड अंथरून सर्व देव त्यांच्या त्यांच्या जागेवरती ठेवून त्यांना हळदी कुंकू, गंध, अक्षता, फुले अर्पण करून धूप दीप लावून देवांची आपल्याला विधिवत पूजा जी आहे तर ती करायची आहे। यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर देवीची आरती करायची आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं त्या घटाला सुद्धा हळदी कुंकू व्हायचं आहे। मंगल कलश जो आपण स्थापन केलेला असतो त्याला सुद्धा हळदी कुंकू व्हायचं आहे आणि घटासमोर बसून देवीकडे क्षमा प्रार्थना करायची आहे। मी तुझी 9 दिवस मनापासून पूजा केली आहे, या पूजेमध्ये काही चूकभूल झाली असेल तर क्षमा असावी। तुझा आशीर्वाद माझ्यावर व माझ्या कुटुंबावर सदैव असू दे। आणि यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा, तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र आहे त्याचा किंवा नवार्णव जो मंत्र आहे तर त्याचा आपल्याला 108 वेळेला पठण जे आहे तर ते करायचं आहे। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः या मंत्राचं जरी आपण 108 वेळेला पठण केलं तरी सुद्धा चालेल। ज्यांचे घट नवमीला उठवण्याची पद्धत आहे तर त्यांनी अगोदर घट उठवायचे आणि त्यानंतर आपल्याला दसरा सुरू झाल्यावर देवपूजा करायची आहे आणि ज्यांचे घट जे आहेत तर ते दसऱ्याला उठवले जातात तर त्यांनी अगोदर देवपूजा करायची आणि त्यानंतर घट उठवले तरी सुद्धा चालतील। आता यंदा काय झालेलं आहे की नवमी आणि दसरा एकाच दिवशी आलेला आहे, त्यामुळे ज्यांचे घट नवमीला उठतात त्यांचा शुभ मुहूर्त वेगळा असणार आहे आणि ज्यांचे घट दसऱ्याला उठवले जातात त्यांचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो वेगळा असणार आहे। हा शुभ मुहूर्त काय आपण पुढे पाहणारच आहोत। त्याचप्रमाणे या दिवसाचा राहू काळ काय असणार आहे तर हे सुद्धा मी सांगणार आहे। अगोदर पाहूया की घट विसर्जन कसं करायचं आहे। तर बघा, आपण अगोदर देवीची क्षमा प्रार्थना वगैरे केलेली आहे। यानंतर घटावरती आपल्याला अक्षता टाकून घट हलवायचा आहे। सर्वप्रथम उत्तर दिशेला थोडासा घट हलवायचा आहे। त्यानंतर घटावरील नारळ जो आहे तर तो उचलून आपल्या कपाळाला लावायचा आहे आणि घट उचलून सुद्धा आपल्या कपाळी लावायचा आहे व खाली ठेवायचा आहे आणि त्यानंतर 5 वेळेला खालून वर तर अशा पद्धतीने घट उचलायचा आहे आणि उचलताना आपल्याला उदो उदो किंवा कुलदेवीचं नाव घेऊन आपल्या कुलदेवीचा उदो उदो करायचा आहे आणि यानंतर आपल्याला घटाच्या माळा तोडायच्या आहेत। अगोदरच घटाच्या माळा तोडायच्या नाहीत। त्याचप्रमाणे घटातील पाणी जे आहे तर ते घरामध्ये शिंपडायचं आहे। उरलेलं पाणी तुम्ही झाडांना घालू शकता, तुळशीला मात्र घालू नये। घटाच्या माळा ज्या आहेत तर त्या निर्माल्यमध्ये वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता। उगवलेलं धान्य जे आहे तर ते देवांना अर्पण केलं जातं
आपल्या केसामध्ये माळलं जातं, पुरुषांनी टोपीमध्ये तर स्त्रियांनी ते वेणीमध्ये माळावे। त्याचप्रमाणे कलशामध्ये नाणं सुपारी जे आहे तर ते आपण लाल कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवू शकतो किंवा तुम्ही फक्त नाणं तिजोरीमध्ये ठेवा, सुपारी विसर्जित केली तरी सुद्धा चालेल। घटावरती ठेवलेला नारळ जो आहे तर तो सुद्धा विसर्जित करा, कारण देवी स्वरूप आपण त्याची पूजा केलेली असते। बऱ्याच जणांच्या घरामध्ये हा नारळ फोडला जातो, परंतु खरं तर देवी म्हणून आपण पूजा करतो म्हणून शक्यतो तो विसर्जित करावा, फोडू नये। घटामध्ये आपण जी काही पाने फुले वापरलेली आहेत तर ती सुद्धा विसर्जित करायची आहेत। घटाला जो धागा आपण बांधतो तर तो हातामध्ये बांधला तरी सुद्धा चालेल, कारण या धाग्यामध्ये दैवी तत्व निर्माण झालेलं असतं। त्याचप्रमाणे पूजेमध्ये वापरलेले जे काही तांदूळ असतील तर ते पक्ष्यांना खायला द्यायचे आहेत। आणि तुम्हाला जर पक्ष्यांना खायला देणे शक्य नसेल तर तुम्ही घरामध्ये त्याचा भात बनवून खाऊ शकता। देवीची ओटी तुम्ही भरली असेल तर ते साहित्य एखाद्या सौभाग्यवतीला घरी बोलावून तिला हळदी कुंकू लावून द्या, किंवा ते साहित्य तुम्ही स्वतः जरी वापरलं तरी सुद्धा चालेल। घटासाठी जी माती वापरलेली असते तर ती माती तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकू शकता किंवा शेतामध्ये नेऊन ठेवली तरी चालेल। आता जे शेतकरी आहेत तर ते काय करतात की संपूर्ण घटच शेतामध्ये ठेवला जातो, म्हणजे नाणं वगैरे काढून घेतलं जातं, परंतु उरलेलं जे घट आहे म्हणजे जे काही उगवलेलं धान्य आहे, माती आहे तर ते पूर्णपणे शेतामध्ये ठेवलं जातं। तर असंही आपण करू शकतो। आणि घट जो आहे म्हणजे आपण मातीचा घट वापरलेला असेल किंवा तांब्या वापरलेला असेल तर तो स्वच्छ करून तुम्ही वापरामध्ये घ्या, आणि मातीचा घट वापरलेला असेल तर स्वच्छ करून तुम्ही ठेवा। आणि दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला लक्ष्मी पूजनाला आपण त्याचा वापर करू शकतो, किंवा हा घट आपण विसर्जित सुद्धा करू शकतो, परंतु चुकूनही आपल्याला तो फोडायचा नाही। तर अशा प्रकारे घट विसर्जन जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे। अखंड दिवा जेव्हा स्वतः होऊन विजेल तर तेव्हाच तो उचलायचा आहे, आपण त्या दिव्याला विझवायचं नाही। तर अशा प्रकारे घट विसर्जन करायचं आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे घट विसर्जनाचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, तर बघा, ज्यांच्याकडे नवमीला घट विसर्जन केले जाते तर त्यांनी 12 ऑक्टोबरला पहाटे 5:25 पासून ते सकाळी 9:54 हा आहे शुभ मुहूर्त। परंतु लक्षात घ्या, 9:54 जरी शुभ मुहूर्त असला तरी सुद्धा राहू काळ जो आहे तर तो 9:14 पासून ते सकाळी 10:40 असणार आहे। त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर 9:14 पर्यंतच हे घट विसर्जन करायचं आहे। म्हणजे 12 ऑक्टोबरला पहाटे 5:25 पासून ते सकाळी 9:14 हा ज्यांचे घट नवमीला उठतात त्यांचा शुभ मुहूर्त असणार आहे। 12 ऑक्टोबरला सकाळी 10 नंतर दशमी तिथी सुरू होत आहे। जे दसऱ्याला घट विसर्जन करतात तर त्यांच्यासाठी शुभ मुहूर्त आहे तो म्हणजे दुपारी 2 नंतर, दुपारी 2 ते 3। तर या वेळेमध्ये दसऱ्याला ज्यांचं घट विसर्जन होतं तर त्यांनी घट जे आहेत तर ते विसर्जित करायचे आहेत। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे राहू काळ काय आहे, तर अगोदरच सांगितलं, सकाळी 9:14 पासून ते सकाळी 10:40 आणि राहू काळामध्ये आपल्याला घटाला स्पर्शही करायचा नाही आणि घट सुद्धा उचलायचा नाही। सर्वात महत्त्वाचं आता पुरणाचे दिवे कसे करायचे, तर आपण पुरण शिजवून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे पुरणपोळीला आपण पुरण तयार करतो, म्हणजे हरभरा डाळ शिजवून ती बारीक करून त्यामध्ये गूळ घालून पुरण तयार करायचं आणि एका ताटामध्ये ते तुम्ही थापू शकता आणि त्याला 21 होल तयार करायचे, किंवा तुम्ही सेपरेट 21 पुरणाचे दिवे सुद्धा तयार करू शकता। यामध्ये तूप आणि फुलवाती घालायचे आहेत आणि आपल्याला या दिव्यांनी घटाला आणि देवीला ओवाळायचं आहे। म्हणजे घट विसर्जित करण्या अगोदर, घट उठवायच्या आधी आपल्याला ओवाळायचं आहे। तर अशा प्रकारे घटाला देवीला पुरणाच्या दिव्याने ओवाळायचं आणि नंतर हे दिवे जेव्हा शांत होतील तर या पुरणाचं काय करावं, तर प्रसाद म्हणून हे पुरण आपण सुद्धा खाऊ शकतो। त्याचप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, थोडं थोडं घरातील सदस्यांना द्यायचं आहे आणि उरलेले पुरण आपल्याला गाईला म्हणजेच गोमातेला खायला द्यायचे आहे।